हॅलो. हॅलो. हा बोला ना ताई. अयो ताई. मी आता म्हटलं होतं लास्ट आता तिसरी वेळेस आई लावून ग. बघणार. मला विश्वासच बसत नाही. हा, कुठून बोलताय ताई? ताई पुण्यातून बोलते मी. हा, आहे माझ्याकडे पहिले नाव. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नागरे स्वामींची ताई ना? कृपा. हो हो. हा हा. बोला ना ताई, मग अनुभव शेअर करायचा आहे? हा, पहिली वेळेसच बोलतेय. अरे बापरे. थोडं घ्या सांभाळून. हा. अरे बापरे, मी कोण ताई? स्वामी तुमच्याकडनं बरोबर करून घेतील. तेच म्हणते, मला विश्वास आता तुमचेच अनुभव ऐकत होते. हो का? अच्छा. हा. काय आणि तुम्हाला काय अनुभव आला? स्वामीमय करणाऱ्या तर तुम्हीच आहेत. अरे तुमचेच बाप. अनुभव ऐकून ऐकून आलेली आहे. तुम्हाला काय त्याच्यामुळे अनुभव आला ताई? किती वर्षापासून आहात तुम्ही सेवेत? मला आता 2-3 वर्ष झाले. अरे ते नाही का बापरे. नवीन आपलं रितेश देशमुखची भाची होती. हो, ते अनुभव तेव्हापासून. होता एक. हो. हा, तेव्हा तेच नवीन अनुभव ऐकायला सुरुवात केली होती. रितेश हा ते देशमुखची मामे बहीण. आत्ते बहीण, हा ती आत्ते बहीण. आत्या बहीण हा. हा. तेव्हापासून अरे तेव्हा ते नवीन बापरे, ऐकत बरेच होते. वर्ष झाले मग मग. ते सहज ऐकायला लागले. मग ते थोडं चांगलं वाटलं, म्हटलं आपणही करून बघावं गडे. मग अशीच सुरुवात की आपल्याला आपल्या घरी फोटो असावा, मूर्ती हा. असावी म्हणून असं सहज म्हणजे मिस्टरांना म्हणायची मला ही मूर्ती एक फोटो घेऊन द्या. अच्छा. कुठे बाहेर गेले की त्यांना म्हणायची की मला फोटो आणा, मूर्ती आणा. अरे वा. त्यांच्यासोबत कुठे बाहेर गेले की तीच ओढ की आपल्याला कुठेतरी शॉपवर दिसावं गडे, हा ती मूर्ती हा फोटो. हा मग नाही असं मग त्यात बरेच दिवस गेले, महिने गेले. मी म्हणलं जर स्वामींची इच्छा नाही वाटत आणि अनुभवात पण असंच ऐकलं ना हा. की स्वामी बरोबर त्यांच्याच घरी जातात म्हणून. हो हो हो. म्हटलं स्वामींची इच्छा नाही गडे आपल्या आपल्या घरी यायचं. मग ते हा असंच वटपौर्णिमेच्या दिवशी असंच सहज मी म्हटलं म्हणजे पूजा करून आली आणि रात्री पूर्णाचा वगैरे स्वयंपाक झाला. हा तर हे मला म्हटले की थोडंसं बाहेरून येतो. हा म्हटलं या. हा मग परत थोड्या वेळाने घरी आले. मला हा. म्हटले इथं स्वामीचं 5 मिनिटाच्या अंतरावरती मठ आहे, तुला हो आपलं मूर्ती घ्यायची असली तर चल पटकन. अरे वा, किती चांगले आहेत हो मिस्टर. हा, खूप छान आहे तो. त्यांचा सपोर्ट आहे खूप. अरे वा. कधीच नाही म्हणणार की तू एवढा वेळ बसते, पूजा करते, हे करते, कधीच नाही. अरे वा. हम्म. मग त्यांनी घरी मला घेतलं. म्हणले चल तू तुझ्या हाताने घे, म्हटले तुला जशी मूर्ती पाहिजे तशी. अरे मग होते बापरे. तसे ते हा, घरी आले जसा अवतार होता तशीच पळाले, पटकन मूर्ती घेऊन आले. आई ग. आणि हा आणि वटपौर्णिमेच्या दिवशी घेऊन आले. मग माझ्या डोक्यात काहीच नव्हतं, मला काहीच माहित नव्हतं हा स्वामींचं. फक्त मला एवढं की स्वामी ते वडाच्या झाडाखाली बसलेले असतात. अरे. मी म्हणलं स्वामी तुम्हाला बरोबर वटपौर्णिमेच्या दिवशीच यायचं होतं का हो? तुम्हाला वडाचं झाड आवडतं ना खूप? हा आणि ते झाल्यानंतर दुसरी माझी आता एक 6 वर्षाची मुलगी आहे. हा हा आणि नंतर आता सेकंड चान्स घेतला होता. हा. तर मग मुला सगळ्यांनाच वाटायचं की मुलगा हवाकडे एक मुलगी आहे. हम्म. आणि ते मुलीच्या पण स्कूलमध्ये कसं सेलिब्रेशन होतात ना हो हो असं हो. अं, हे रक्षाबंधन हे ते. मग हा. ती पण म्हणायची मम्मी मला पण भाऊ पाहिजेत, आम्ही कसं स्कूलमध्ये राखी बांधल्या सगळ्यांना आई ग. असं. हम्म. हा, ती म्हणायची. हा मग मी म्हटलं म्हणजे सहज मी म्हटलं स्वामी म्हणजे माझ्यासाठी नाही तिच्यासाठी तरी होऊ द्या भाऊ तिला. हा हा म्हणजे असं स्पष्ट मी नाही बोलायची की मला मुलगाच पाहिजे, जे दिलं हा ते हा. स्वामीनी असं. हा, बरोबर. त्याचं मी स्वीकारच करणार आनंदाने असं मी म्हणायची मी. हा. आणि मग नंतर फक्त एवढंच बोलायची की तिची जी इच्छा आहे ती पूर्ण करा एवढं आई ग. असं बोलायची. हा, आणि ती पण जाऊन बोलायची की तू काय मागितलं बाळा, की ती म्हणायची मला भाऊच पाहिजे असं मी बोलले अरे बापरे, स्वामींना. बघा. हा, अशी म्हणायची. तर मग मध्ये गेले. नंतर मी 51 स्वामचरित्रचं हे केलं होतं, संकल्प केला होता अच्छा. नंतर. हा, आधी आपलं ज्ञानेश्वरीचं पारायण झालं बरेच दिवस. हम्म. 6वा-7वा महिना असताना ते एवढं पोट घेऊन ते बसायची मी. हा. ते मला बापरे. खूप ओरडायची एवढा वेळ तू बसते आणि हे आणि ते वाचन करते. 11 माळी 51 दिवस स्वामीचरित्र सारामृत तारक बापरे. मंत्र. हा, हम्म. परत मुजरा घालता नाही यायचा. स्वामींना म्हणायचं स्वामी सांभाळून घ्या बरं, मुजरा नाही येत घालता. आई ग. हा, तर मग झालं. आणि मग गावाकडे जायचं. डॉक्टर हा बोलले होते 9वा महिना लागला की लगेच गावाकडे जा. हा
मग गावाकडे जायचा विचार झाला. खालून पालखी जात होती त्या दिवशी प्रगट दिन होता. अच्छा. हा. आणि बॅग वगैरे भरल्या मी आणि हम्म. प्रगट दिन होता. मग मला मिस्टर म्हणतात जा लवकर पालखीचं दर्शन घेऊन ये. अरे वा. आणि मग खाली गेले लवकर पालखीचं दर्शन घेऊन आलं. प्रगट दिन होता. मी म्हणलं स्वामी तुम्हाला माहितीये काय पाहिजे, पण स्पष्ट नाही बोलत. हा, हा. म्हणजे असं माहिती तुम्हाला काय पाहिजे, पण हो हो हा, जा. हा, हा. तर फक्त तुम्हाला माहितीये मला काय पाहिजे, पण तुम्ही जे दिलं ते आनंदाने स्वीकार करणारच आहे मी, असं काही नाही. अरे वा. मुलगी दिली तरी मी खुशच आहे असं. हा, हा हा. तर मग ते झालं. गावाकडे गेले. डॉक्टरांनी 9 मे तारीख दिली होती. अच्छा. आता 2024 मध्ये. बघा ना, 9वा महिना 9 तारीख. 9 तारीख दिली होती. गुरुवार होता त्या दिवशी. हा, हा. आणि 6 तारखेला पुण्यतिथी होती. अरे हा वा. हा. हा तर मग मी म्हणायची माझी डिलिव्हरी 6 तारखेला व्हावी, अच्छा. हा, पुण्यतिथीच्या प्रकट. दिवशी व्हावी असं. हा, हा, हा. स्वामी म्हटलं आता तुमची प्रचिती हम गया नहीं जिंदा है, हे 6 तारखेलाच तुमची प्रचिती येऊ द्या. असं पुण्यतिथी होती ना त्या दिवशी. हो, 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 हो. हा तर मग त्या दिवशी 6 तारखेला म्हणजे गावाकडे गेले. म्हणजे गावाकडे पण सेवा चालूच होती. पोटावर हात बीत ठेवून तारक मंत्र हे ते असं. अरे वा. चालताना जेवण वगैरे झालं की हा. तर मग तारक मंत्र, ते गणेश मंत्र, मृत्युंजय मंत्र गावाकडे गेल्यावर पण चालूच होतं माझं. हा, आईकडे गेल्यावर नंतर हा. सगळ्यांनाच मी म्हणायची की 6 तारखेलाच माझी डिलिव्हरी व्हायला पाहिजे, 6 तारखेलाच व्हायला पाहिजे. म्हणजे स्वामींना सांगितले त्याची प्रचिती आलीच पाहिजे. हम गया नहीं जिंदा है. हो. तर दिलं त्या दिवशी. मग 4 तारखेला पण स्वप्न पडलं असंच गणपतीचं की पूजा करते मी. आपलं गणपतीपुळ्याची कशी मूर्ती आहे ना हो, तशी हो, हो. शेंदुराची तशी मूर्ती माझ्या स्वप्नात. त्याला बापरे. बरोबर हळदी कुंकू वाहते, लाल फुल वाहते, ओवाळते, असं सगळं स्पष्ट दिसतंय. अरे मग त्या दिवशी बापरे. दुसऱ्या दिवशी उठले मी आईला सांगितलं. आईला म्हणलं असं असं स्वप्न पडले. आई म्हणे काही नको काळजी करू, गणपती बाप्पाच येणार आहेत. हा? मग लगेच 5 तारीख आली दुसऱ्या दिवशी. हा, आणि मग म्हणजे असं बाथरूमला गेलं की ब्लिडिंग वगैरे व्हायचं, थोडं पोट दुखायचं. हा, हा. पण मी म्हणायची स्वामी आज नाही बरं, उद्या हे पुण्यतिथी असं. तर किती 5 गोडच तारीख आहे तुम्ही. गेली. हा, 5 तारीख गेली. 6 मग 12च्या समोर रात्री 5च्या नंतर 12च्या समोर मग हम्म, जास्त दुखायला लागलं, मला कळा यायला लागल्या. हम्म. मग मी म्हटलं आता आहे गड्या, आज टाइम आहे स्वामीचा यायचा हम्म. हा, पुण्यतिथीच्या दिवशी. हा, मग हा. स्वामी आज येतात असं. आणि मग रात्रभर 4 वाजेपर्यंत कळा सोसल्या. 4 नंतर मी याला शेअर चॅटला स्वामींचा फोटो काढला पुण्यतिथीचा. त्या एवढ्या दुखण्यात मी बापरे. स्टेटस ठेवलं ताई. पुण्यतिथीचं स्टेटस ठेवलं त्या टायमिंगला. अच्छा. स्वामी येणार आहेत. हा हम्म. आणि मग 5 वाजेपर्यंत आई म्हणत होती जायचं का ग हॉस्पिटलला. मिळालं नाही आई थांब थोडस जाऊ. तर मग बापरे. आईची तयारी वगैरे करेपर्यंत 12 हम्म. ते म्हणजे मी जागीच होते, रात्रभर जागीच होते. ते चालूच होत्या कळा. पण मिळालं कशाने एवढं रात्री सगळ्यांना परेशान करायचं नाही का. हो, हो, हो. पप्पा नव्हते घरी, शेतात झोपायला गेलेले ते. आई शेतात गं. सामान आईनीच घरी. आणि भाऊ हा, होता एक लहान माझा. हा. तर मग मी म्हणलं आई नाही थांब जाऊ थोडस हे होऊ दे, सकाळ होऊ दे. हम्म, मग 5-5:30 झाले. आईने तयारी केली. म्हणे हम्म. नाही आता जाऊ म्हणे, एवढं दुखतंय म्हणे. मग 5:30-6 नंतर आम्ही गेलो हा, हॉस्पिटलला. अर्धा तास लागतो तिथून. तर बरोबर. मग आमचं गाव परभणी जिल्ह्याकडे येतं इथं. अच्छा. हा, हा हा तर मग आईला म्हणलं चला आता जाऊ. 6 वाजेपर्यंत गेलो हा, हॉस्पिटलमध्ये. मग आई आणि माझी काकू होती सोबत. हा. तर मग आई म्हणे तूच जा बाई मध्ये. काकूला म्हणे तूच जा मध्ये, मला काही बघवणार नाही. आई मग गं. काकू आली मध्ये. आणि मग डिलिव्हरी होताना माझे काकू माझ्या जवळ अरे की वा. जप करतेय काकू. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. डिलिव्हरी होताना माझी. बघा, एकत्र आणि मी पण कुटुंबाचं म्हणते किती छान. आणि मी पण म्हणते स्वामी या लवकर आता, स्वामी या लवकर आता. ती कळ हं. गेली की मी म्हणायची स्वामी या आता लवकर असं. बाई गं. आणि आणि माझ्या काकूचा कंटिन्यू जप चालू होता. त्या वा. सिस्टरला म्हणायच्या की हिची लई इच्छा होती की आज तिचा म्हणजे पुण्यतिथीच्या दिवशी बाळ यावं म्हणे. हा. तर मग त्या डॉक्टर पण असं हे झाल्या. म्हणल्या हो हो छान आहे म्हणल्या. तर मग झालं, मग बाळ आलं. आणि हा. मग माझी काकू जोरात ओरडली
स्वामी आले, स्वामी आले. आई गं! किती छान. मुल किती मुलगा काकूचं झाला प्रेम हो ताई. त्या मोठ्यानं ओरडल्या. माझ्याकडे लक्ष नाही. ते बाळ घेऊनच स्वामी आले, स्वामी आले. आई तिकडेच गं! मग तेवढं स्वामी आले जोरात ओरडल्या तेव्हाच मला कळालं की म्हणजे मुलगा झाला म्हणून. अ, हां. आणि मग नंतर बापरे! पण एकत्र कुटुंबात किती काकू पण प्रेम करते हो. हां. करतात आमच्या इथं खूप आहे असं मानतच नाहीत. अरे वेगळे वगैरे वाह! असं काहीच नाही. हां, सगळे चांगले आहेत. काकू तर म्हणजे मग ती तरी आईच आहे तुमची. हो, हो. छान आहेत सगळे. मग झालं किती छान. त्यांना म्हणजे सगळ्यांना असं स्वामींनी तुमच्या घरी आगमन हो, केलं. हो. आगमन केलं. माझ्या मिस्टरांनी पण पुण्याला येऊन मग स्वामींना अभिषेक घातला. आपल्या मंदिरात येऊन पेढे वगैरे दिले, अरे ठेवले. वाह! कुठल्या मंदिरात हो हां. ताई? आमच्या इथं हडपसरला पुण्यात अच्छा, अच्छा. हडपसरच्या. हां, हडपसरच्या. किती छान हो ताई. खूप. त्याच्यानंतर हं, माझ्या भावाचा हं. अ, अ, माझा भाऊ आता म्हणजे 2024 मध्ये भावासाठी टी-एम-पी-एस-सीची एक्झाम देत होता. हां, हां, हां. तर मग त्याचा अर्ध्या मार्कांनी जायचा, कधी पॉइंटनी जायचा अरे पेपर त्याचा. तर मग 2024 मध्ये मी असंच चिठ्ठ्या टाकल्या स्वामींजवळ, हां, की लागणार आहे एका ह्याच्यात टाकलं नाही लागणार. तर ती हां, कधी म्हणजे नाहीच यायचं हं. 2024 मध्ये. ओह! आणि आता 25 मध्ये टाकल्या तर हो म्हणून यायचं. अरे हो बापरे! म्हणून लागणार. हां. तर मग ऑक्टोबर महिना आला. मग मी हं, म्हणलं, "स्वामी आता नोव्हेंबर आणि डिसेंबर 2च महिने बाकी आहेत आणि हं, कधी होणार, कधी लागणार?" मग त्याचा हं. असा सहजच फोन आला. मग आम्ही बोलत बसलो गप्पा दिवाळीच्या 2 दिवसा अगोदर, हं, धनत्रयोदशीच्या 2 दिवसा अगोदर. हं. तर मग असंच आमचं बोलणं चालू होतं, "तू कधी जाणार गावाकडं? मी कधी जाणार?" असं दिवाळीला. हां, हां, तर हां, हां. म्हणलं, "हो येणार आहे मी." असं तसं चाललं. मग त्याने फोन ठेवला. मग हं. म्हणजे थोड्याच वेळात मी म्हणलं, "स्वामी लेकराचं करावं चांगलं. आता 2च महिने बाकी आहेत." आई तर गं! मग थोड्याच वेळात ताई त्याचा फोन आला. म्हणला, हं. "माझं सिलेक्शन झालं." हो? मला एवढा वाह! आनंद झाला. बी मध्ये बापरे! बृहन्मुंबई महानगरपालिकेत लागला म्हणून. बापरे! मग आता तो हं. इथे राहतो का? अ? इथे मुंबईतच राहतो का तुमचा? हां, आता जॉइन होणार आहे ताई आता होईल एखाद्या महिन्याने तो बोलला. अरे वाह! आता दिवाळीच्या म्हणजे अगोदर दिवाळीच्याच बघा. टायमिंगला 2 दिवस अगोदरच कळालं. मी म्हणलं आई-पप्पाची खऱ्या अर्थाने आता दिवाळी गोड झाली गडे. हां. तेच ना बऱ्याच बापरे! दिवसाचं म्हणजे हां, एम-पी-एस-सीची एक्झाम तर बऱ्याच दिवसापासून ते चाललं होतं ना त्याचं आणि हं. अर्ध्या मार्कांनीच जात होता. बापरे! कधी बघा. पॉइंटनी, अर्ध्या मार्कांनी हां. आणि तरी अजून नाही थांबला. अजून त्याचं चालूच आहे एक्झाम देणं. कमाल आहे, कमाल आहे ताई. हं. खूप थांबायचं नाही छान म्हणतो, चालूच अनुभव ताई. ठेवायचं. मी शेअर करते हां. ताई. हो, हो. चालते. श्री तुमच्याशी स्वामी. बोलून खूप छान वाटलं ताई. मला पण छान आणि मला वाटलं. विश्वासच बसत नाही खरंच. तुमच्याशी बोलते असं वाटतं मग अनुभवच आता ऐकते. तुमचा लेक किती वर्षाचा आहे ताई? माझा मुलगा हां? माझा आता 1.5 वर्षाचा आहे. अरे 2024 मध्ये झाला ना. वाह! किती आणि एवढा छान. चुनचुन आहे, कान उंच आहे त्याचे. कोणी म्हटलं ना कोणासारखे कान झाले याचे, मी म्हणते गणपतीसारखे. स्वामीसारखे, माझे गणपती बाप्पासारखे झाले. आई गं! उंच उंच कान आहे ताई, एवढा चुनचुन आहे. मला अरे दिवसभर वाह! दमवतो. आता झोपी घातला त्याला. म्हटलं नाही. आता एकदा लास्ट करून बघतेच मग. स्वामीच आले ताई तुमच्या घरी. हां, मी म्हणते स्वामी तुम्हीच प्रसाद दिलाय आता हा. खरंय, खरंय. खूप छान ताई. मी हां. शेअर करते हां. हां, हां. चालते. श्री स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ.